बटवा तयार करण्यासाठी आपण नॉनला हे कापड जोडून घेतलेलं आहे। रुंदी 10 इंच आणि लांबी 18 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण याचे बॉटम कट करून घेऊया। बॉटम तयार करण्यासाठी उभे 2 इंच आणि खालच्या बाजूला 1.5 इंच अंतर आपण मोजून घ्यायचं आहे। आता हे बॉटम आखून घेतल्यानंतर दुसरा पण बॉटम आपण अशाच प्रकारे आखून घ्यायचा आहे। आता हे बॉटम आपण कट करून घेऊया। बॉटम कट केल्यानंतर आता आपण या भागावरती शिलाई करून घ्यायची आहे बॉटमच्या। आणि आता आपण याचा मध्य काढून घेऊया। मध्य काढून घेतल्यानंतर त्यावरती दोन्ही बाजूंना खुणा करून घ्यायच्या आणि मध्यापासून दोन्ही बाजूंना 1.5 इंच अंतर आपण मोजून घ्यायचं आहे। आणि बाहेरच्या बाजूला आपण अर्धा इंच चून घालून घ्यायची आहे फोल्ड करून। याला पिनअप करून घेऊया। दोन्ही बाजूंनी ह्या चून घालून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूला पण अशा चून आपण घालायच्या आहेत अंतर मोजून। आता या दोन्ही बाजूंना चून घातल्यानंतर आपण यावरती शिलाई करून घ्यायची आहे। पण त्या अगोदर आपण हे अंतर दोन्ही सारखं झालं आहे का ते चेक करून घ्यायचं आहे एकदा। दोन्ही बाजू आपल्या सारख्याच अंतरात झालेल्या आहेत आणि यावरती आपण आता शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण हा वरचा जो कर्व आलेला आकार आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। त्यासाठी हा वरती आलेला भाग आहे तो दोन्ही बाजूंचा आपण कट करून घेऊया। आता हा आकार वरचा सरळ करून घेतलेला आहे। आता या भागावरती आपण बंद जोडणार आहोत मध्यावरती। त्यासाठी आपण प्रथम ही एक पट्टी घेतलेली आहे 4 इंच लांब रुंद आणि 14 इंच लांबीची। यावरती आपण आता दोन्ही बाजूंनी ही लेस फोल्ड करून घ्यायची पट्टी आणि यावरती लेस जोडणार आहोत। या 2 लेस आपण एकत्र करून यावरती शिलाई करून घेऊया। आता ही पट्टी आपण बंद म्हणून तयार केलेली आहे। तर दुसरी पट्टी 5 इंच लांबीची घेतलेली आहे लेसच। आता आपण मध्यावरती खूण करून घेतलेली होती त्यावरती हा बंद असा फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे आणि दुसरी पट्टी अशी फोल्ड करून यावरती शिलाई करून घेऊया। आता आपले हे बंद जोडून झाल्यानंतर आपण चेन जोडणार आहोत। उलट ही चेन यावरती ठेवून या भागाला शिलाई करून घेऊया। आता या भागाला चेन जोडल्यानंतर ही चेन उचलून दुसऱ्या भागावरती अशी जोडून घ्यायची आहे। चेन जोडून झाल्यानंतर ह्या चेनचे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आणि आता आपण अस्तर तयार करून घेऊया। 18 बाय 10 इंचाचं हे अस्तर आपण कट करून घेतलेलं आहे। त्यावरती आपण जसा मेन पार्ट तयार केला त्याप्रमाणे बॉटम कट करून घ्यायचे आणि वरच्या बाजूला पण आपण मध्य काढून ह्या 2 चुना अस्तरला पण घालून घ्यायच्या आहेत आणि अस्तरचा सुलट भाग हा आपण आता आतमध्ये ठेवायचा आहे आणि यावरती आता ही अस्तर आपण जोडून घ्यायचा आहे। अस्तरचा जो कर्व आलेला आकार आहे तो वरच्या बाजूला बाहेर काढायचा आहे आणि सरळच आपण यावरती शिलाई करून घ्यायची आहे। अस्तर जोडून झाल्यानंतर आता आपण हा जास्तीचा अस्तरचा भाग कट करून घेऊया। आता आपण अस्तर फोल्ड करून घ्यायचं आणि चेनच्या भागावर दाबटीप घालून घ्यायची आहे दोन्ही बाजूंना। हे बंद बाहेरच्या बाजूला ठेवून आपण यावरती दाबटीप घालून घ्यायची आहे। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये रनर ॲड करून घेऊया। हा रनर ॲड करून आपण एकदा आता
बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण ओव्हन मध्यावरती आणून ठेवायचा आहे। हा रनर आपण मध्यावरती आणून ठेवल्यानंतर पुन्हा आता हा भाग आपण उलट करून घ्यायचा आणि अस्तरचा आणि मेन पार्टचा भाग वेगवेगळा करून घ्यायचा आहे। अस्तरचा भाग एका बाजूला आणि मेन पार्ट एका बाजूला। आता आपण इथून इथपर्यंत याला शिलाई करून घ्यायची आणि थोडासा भाग अस्तरचा आपण आता शिलाई बॅग बाहेर काढण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे। आता हा थोडा भाग आपण शिवायचा ठेवलेला आहे। आता बॉटम आपण तयार करून घेऊया। हा बॉटम आपल्याला सहज शिवता येत नसेल तर आपण याचा खालचा मध्य काढून घ्यायचा आहे। आता हा बॉटमला आपण खालच्या बाजूने कट करून घ्यायचं आणि या मध्याला हा मध्य जोडून आपण हा बॉटम तयार करून घ्यायचा। आता आपले हे चारही बॉटम शिवून झालेले आहेत। आता आपण शिवायचा ठेवलेल्या भागातून हा बटवा बाहेर काढून घ्यायचा आहे। हा बटवा आता आपण सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर आपण जो शिवायचा राहिलेला भाग होता तो आतमध्ये फोल्ड करून त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। आता आपला हा बटवा शिवून तयार झालेला आहे। आपण याला एक लटकन जोडून घेतलेला आहे। सुंदर असा आपला हा साडीपासूनच छान असा बटवा तयार झालेला आहे। आपण याला चेन जोडलेले आहे आणि एकदम रुंद असे आपले हे बॉटम तयार झालेले आहेत।